हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाडच्या चौदार तळ्यावर जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन तर आंदोलनावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडल्यामुळे नवा वाद। आव्हाडांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी, स्टंटबाजीमध्ये पोस्टर फाडून मूर्खपणा केला, मिटकरींचा हल्लाबोल तर आमच्याकडून अनावधानानं झालं, लीन होऊन माफी मागतो, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून स्पष्ट। शरीरातून मनुस्मृती घालवण्याचा प्रयत्न, मात्र मनातून मनुस्मृती गेली का? प्रकाश आंबेडकरांकडून जितेंद्र आव्हाडांच्या कृतीचा निषेध। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये भाजपचं उद्या राज्यभरात आंदोलन। महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आव्हाड निशाण्यावर। एसआयटी प्रमुख डॉक्टर पल्लवी सापळेंकडून अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सादर। ससूनमधील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात शासनाकडून गंभीर दखल घेत चौकशीनंतर तात्काळ कारवाईचे आदेश। अपघात प्रकरणामधील ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी आरोपींवर कारवाई। अजय तावरेंकडून विभाग प्रमुखांचा चार्ज काढला। शिपाई अतुल घटकामुळे निलंबित तर श्रीहरी हळनूर बडतर्फ ससूनचे डीन विनायक काळे यांची माहिती। अजय तावरेच्या जीवाला धोका, पुणे आरोग्य व्यवस्थेवर 4 जून नंतर गौप्यस्फोट करणार। तावरेच्या सर्वांची नावे जाहीर करण्याच्या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारी यांचा हल्लाबोल। अजय तावरेंनी सुरक्षेची मागणी केल्यास पोलीस संरक्षण देतील, वेगवेगळी वक्तव्य करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न। संजय शिरसाट यांचं अंधारेंना प्रत्युत्तर। पुण्यामध्ये खोटे गुन्हे दाखल होतात। पुणे कार अपघाताची हाय प्रोफाईल घटना, घटनेची सीबीआय चौकशी व्हावी, नाना पटोले यांची मागणी। पुणे कार अपघात स्थळाची मुख्यमंत्री पाहणी करणार, सूत्रांची माहिती। शिंदेंची पुणे पोलीस आयुक्तांसोबत चर्चा, बिल्डर मंत्री कोणाचाही सहभाग असल्यास त्यांनाही आरोपी करा, शिंदेंचे आदेश। गृह खातं सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या आणि गृह खातं माझ्याकडे द्या, सुषमा अंधारी यांची फडणवीसांवर टीका। तर लंडनवरून आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडे गृह खातं देऊ, शिरसाठांचा टोला। अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, कोणत्या वकिलामार्फत दमानियांनी राष्ट्रवादीला टार्गेट करण्याची सुपारी घेतली, खुलासा करणार। अजित पवारांवरच्या आरोपानंतर सूरज चव्हाण यांचा इशारा। सूरज चव्हाणांच्या वक्तव्यानं संताप आला। चव्हाणांनी 24 तासात माफी मागावी, दमानिया आक्रमक। तर माझे मोबाईल कधीही तपासा, अजित पवारांचे फोन तपासणार का? दमानियांचा सवाल। 3 दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार। मुख्यमंत्री शिंदेंकडून संजय राऊतांना कायदेशीर नोटीस। निवडणुकीमध्ये पैसे वाटपासह सामनातून शिंदेंबाबत अनेक दावे। 50 को के एकदम ओके, इसे कहते हैं उल्टा चोर, कोतवाल को डाटे। मुख्यमंत्री शिंदेंनी नोटीस पाठवल्यानंतर संजय राऊतांचं ट्विट। बिहारच्या शेखपुरामधील शाळेमध्ये उष्णतेमुळे विद्यार्थी बेशुद्ध, वाढत्या तापमानामुळे शाळा बंद ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार, पुढचे 48 तास दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये उष्णतेची लाट कायम राहील। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।